हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। TV9 मराठीच्या मुलाखतीत बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी भावुक। थोड्याच वेळात मोदींची महामुलाखत TV9 मराठीवर। इंदापुरात प्रचारासाठी ठरलेले पैसे न दिल्यानं रस्त्यावर महिलांचा आक्रोश, व्हिडिओ व्हायरल। अजितदादांच्या राष्ट्रवादीची जाणीवपूर्वक बदनामी, मिटकरींचा आरोप। ठाण्यातून नरेश मस्केंना उमेदवारी, भाजपच्या 65 माजी नगरसेवकांचा राजीनामा, संजीव नाईकांच्या उमेदवारीची मागणी, नाराजी दूर करू, नरेश मस्केंची प्रतिक्रिया। नरेश मस्के आणि सरनाईकांची संजीव नाईकांसोबत चर्चा, महायुतीचं काम सर्वजण करतील, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। पालघरसाठी विलास तरे आणि हेमंत सावरांच्या नावाची चर्चा, सावरांच्या नावाला भाजप पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा, राजेंद्र गावितांचा पत्ता कट होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। रक्षा खडसेंना उमेदवारी दिल्याने मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील नाराज, चंद्रकांत पाटलांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न, भेटीनंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। साताऱ्यातील काँग्रेसचा मोठा नेता भाजपच्या वाटेवर, त्या नेत्याला राज्यपाल व्हायचंय, प्रकाश आंबेडकरांचा दावा, तर प्रकाश आंबेडकरांनी यापूर्वीही पुढे सोडल्यात, वडेट्टीवारांचा टोला। ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्नस्टारचा वापर, चित्रा वाघ यांचा ठाकरे गटाच्या जाहिरातीवर आक्षेप, चित्रा वाघ यांनी अर्धवट माहितीवर ज्ञान पाजळलं, सुषमा अंधारेंचा पलटवार। सहकार खाता आता राष्ट्रवादीकडे, अनियमितता करू नका, नाहीतर सहकार खात्यात किती ताकद आहे हे दाखवून देईल, बारामती अॅग्रोवरून अजित पवारांची नाव न घेता रोहित पवारांवर टीका। श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसे, भारती पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीचं शक्ती प्रदर्शन। भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, नाशिकमधून हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढणार। मवियाचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेचे उमेदवार अमोल कीर्तीकर आणि भिवंडीचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रेंचा अर्ज जो आहे तो दाखल, अर्ज भरण्यापूर्वी महाविकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन। ठाकरे गटाच्या पालघर लोकसभेच्या उमेदवार भारती कांबडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल, भाजपकडून पालघरसाठी अद्याप उमेदवाराची घोषणा नाही। इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर एकत्र बसून पंतप्रधान ठरवणार, देशाला 5 वर्ष स्थिर सरकार देणार, शरद पवारांची प्रतिक्रिया। बृजभूषण सिंह यांच्याऐवजी त्यांच्या मुलाला यावेळी तिकीट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।